नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला अर्थात पहिली ब्रेकिंग बातमी ती म्हणजे पुण्यात आघाडीची जाहीर सभा आहे। नगर पतगिरी चौकात ही आघाडीची सभा आहे आणि आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज आज दाखल केले जाणार आहेत। पुण्यातून मोहन जोशी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर बारामतीतून सुप्रिया सुळे हे देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आणि अर्थात उमेदवारी अर्ज दाखल करणार त्यामुळे जोरदार शक्ती प्रदर्शन देखील होणार आहे। याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्यासह। योगेश, काय सांगाल, उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे, अर्थात शक्ती प्रदर्शन देखील होणार आहे, काय अपडेट द्याल? काल खरं तर महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज हा दाखल झालेला आहे, ज्यामध्ये गिरीश बापट आणि कांचन कुल। तर आज आघाडीचे जे उमेदवार आहेत, बारामती लोकसभेच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुप्रिया सुळे आणि पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी या दोघांचाही उमेदवारी अर्ज आज 12 वाजता दाखल केला जाणार आहे। मात्र त्याआधी आघाडीच्या नरपतगिरी चौकामध्ये एक जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ज्या सभेला मोठ्या संख्येनं आघाडीतील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे। पुण्यातील आणि बारामतीमधले त्या सभेला अजित पवार स्वतः उपस्थित आहेत, हर्षवर्धन पाटील उपस्थित आहेत, पार्थ पवार सुद्धा या सभेसाठी उपस्थित आहे आणि मोठ्या शक्ती प्रदर्शन करत दोन्ही उमेदवारांचा अर्ज आज दाखल केला जाणार आहे। कारण ज्या पद्धतीने काल महायुतीकडून शक्ती प्रदर्शन केलं गेलं होतं, चंद्रकांत पाटील स्वतः त्यांचे अर्ज दाखल करण्यासाठी पुण्यात आले होते, त्याच पद्धतीने आज आघाडीच्या वतीने सुद्धा खरं तर या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत या दोन्ही उमेदवारांचे अर्ज केले जाणार आहेत। सुप्रिया सुळे आणि मोहन जोशी हे दोन उमेदवार खरं तर आघाडीचे आहेत। निश्चितच धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।